नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका. मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. येड्याच्या नादी लागायचं नाही. घासायची तर मोठ्याशी घासायची. बंगला बांधला आणि भांड्यावालीचे पैसे बुडीतो ना. लाईक 40 लाखाचा बंगला बांधला आणि भांडी घासणारीचे पैसे बुडीतो. अरे गव्हर्नमेंट आहे तर लाईट बिल बुडव ना. लय मोठा आहे ना तू. शिकुरीच्या कानफटी देते ती. ते बिचारं बंगल्याला राखण वॉचमॅन बिचारा अखेरात जागते. काय त्याला 200-300 रुपये मिळतात. ते उलट आपल्या घराचं संरक्षण करते. तो नालायकाला लागला डुकला. आता बिचाराचं शरीर आहे याने त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. अरे नादी लागायचं तर मोठ्याच्या लागावं. पुढे जाऊन सांगा मोठ्याच्या लागण्यास सुद्धा कीर्तीचे. मोठ्याच्या नादी लागण्यास सुद्धा कीर्तीचे. रामेश्वराने गाथा पाण्यात टाकला नसता तर ग्रंथात नावच आलं नसतं. हो, बंबाजीने जर तुकोबारायचा छळ केला नसता तर गाथ्यात नावच आलं नसतं. आणि विठोबा खेत्रानं माऊलीचा छळ केला नसता तर त्याचं ग्रंथात नावच आलं नसतं. मोठ्याच्या संगतीत सुद्धा फायदाच आहे. हा, नादी लागायचं तर दुबळ्याच्या काय नाही लागत. ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन. अहो त्यानं मोकळाच येतो आणि फाडितो काय. प्रेम करायचं तर मोठ्याशी. किरकोळ कारकोळ नादी नाही लागायचं. रावणानं बायको पळवली पण देवाचीच. काय होईल ते होईल. रावण असं किरकोळ कारकोळ कामं करीत नाही मसे महाराज. बायको पळवली देवाचीच. काय होईल ते होईल. फायदा झाला आणि काय होईल. बायको देवाचीच पळवली पण फायदा झाला. आणि आपलं येडं कुणाच्या नाहीत लागत. शेमड्या पोरीच्या पोर प्रेमात पडलं. शेमड्या प्युअर शेमडी पोरगी. प्युअर इतकी मेकडं तिच्या नागपुडीत. तरी हे तिला काय म्हणतं माहिती का. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. तुझा दुसरा नंबर येड्या. 2 मेले मोबाईलचे बिल भरू आणि याला कपडे नाही सुईचे. तरी हे तिला म्हणतो हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होती. चैनवर वड. शेमड्या काय नाही लागत. आपण माणसं कोण आहे महाराज. शिवाजीच्या संभाजी राज्यातली माणसं आहे. म्हणजे शाळपट आहे का. कुडूर आलं तर ध्यानात ठेवा. बॉम्बाला सगळं. कोळशाला धक्का लावू नये इथं होता. ती काय काळजी करायची नाही. मी कुठे येणार. आयुष्यामध्ये परत वाक्य आहे का दुसरं. मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून. मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून. सापाच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका त्याच्या आईपासून. आणि तुम्हाला मला सगळ्यात मोठा धोका 3 माणसांपासून. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. डेंजर नालायक तिघच्या तिघावी. आजपासून कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपली मित्र तपासायची आणि त्याला हे सांगायचं तुझी माझी शेवटची भेट. परत आपली गाठ घ्यायची नाही. तो म्हणलं तू माझ्या गाडीवाला पायी आहे जमणार. एक वाक्य सांगतो नीट आहे का. 60% लोकांचं आयुष्य केवळ मित्रांमुळे बर्बाद झालं महाराज. 60% आयुष्य उद्ध्वस्त फक्त मित्रांमुळे. मित्र माळकरी असावा, मित्र पखवाजा असावा, मित्र गायक असावा, मित्र कीर्तनकार असावा, मित्र व्यापारी असावा, किमान मित्र नीतिबाज तरी असावा. नालायक मित्र. आपण एमएला आहे. एमएला आणि दुसरी 12वी पोराशी करतो. आपल्या मित्राची लेवल तुझा तशी असा. आपला मित्र सुद्धा 80-85% असावा.
जो कधीच पास झाला नाही त्याची दुरुस्ती करून काय करतो? एक मित्र, मित्रापासून सावध. सांगा मला, आपल्याला प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. आपल्याला गोवा खायला कोण लावलं? मित्रांनी. आपल्याला वाईट गोष्टी घेऊन गेला कोण? मित्र. आणि आज आपल्या जमिनीला गिराईक आणलं कोणी? मित्रांनीच. कधी ध्यानात यायचं? मित्र असा नीट बस. मित्र असावा मित्र असावा तर चार गोष्टीचं कल्याण करणारा असावा, नाहीतर नसावाच. अभ्यास कर म्हणणारा मित्र असावा. अभ्यास करून कोणचं बरं झालंय असा मित्र नसावा. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, मोबाईलमध्ये घेऊन जा. एवढं उदाहरण रोज ऐका आणि आपल्याच आयुष्यात आपली माणसं किती धोकादायक आहेत तेवढंच ऐका. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. 4,30,000. 80,000 बायका होत्या, 1,00,000 पोरं होते. 180. 1,25,00,000 नातू होते, 3,05,000 आणि 1,25,00,000 पंतू होते, 4,30,000. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. लंका सोन्याची होती त्याची. त्याचं किरकोळ श्रीमंत नव्हतं. संस्था काढून श्रीमंत नव्हतं. ते घामानं श्रीमंत होतं. हे आपलं. आपण काय ते श्रीमंत? आपण दरिद्री. ओरिजिनल श्रीमंत होता रावण. ओरिजिनल. की लंका सोन्याची होती. लंका इथं म्हाताऱ्याच्या बोटात अंगठी होती. बाप मिळाला. यांनी बोट कापून घेतलं. अंगठी निघालं, फुगलं शरीर. त्याची आज हे बापांचे दहावे बिवे बंद होणार आहेत आता 5 वर्षाला. बंद. उगता देणार लोक बामणाला दावा. उगता पॅकेज. कावळाय तूच आण आणि भातही तूच शिजव. चाल. आणि चमनही तूच कर. काय डोक्याला फरक नाही पडत. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर. काळ नालायक आला महाराज. हो, काळ बदललाय. रावणाला 4,00,000 बारीक आहे का उदाहरण? ती आपला घोटाळा कोणी केला आहे का? 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. पण बसलेली माणसं बारीक आहे का? रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता आणि इंद्रजित नावाचा मुलगा त्यानं 14 वेळा इंद्राला हरवलं होतं महाराज. आणि रावण त्याच्याच जीवावर उड्या आणत होता फक्त मुलाच्या. फक्त इंद्रजित कसा मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं, बिभीषणाला. म्हणून चुलता होता तो त्याचा. त्याच्या बापाचा भाऊ ना आजेचा पोऱ्या. इंद्रजिताला माहित, आपलं बिभीषणाला माहित होतं. नीट बारीक आहे का? इंद्रजिताला माहित होतं महाराज, जर बिभीषणाला माहित होतं जर इंद्रजित मेला नाही तर रावण मरत नाही. आणि रावण जर मरत नाही तर भाऊबंदकीत मजा काय? आपल्या भावानं आपण संगच गाडी घेतली याच्यात काय मजा आहे? त्याची धडकली पाहिजे ना, आपली वाचली पाहिजे तर भाऊ. आपली लोक आपल्या भावानं गाडी घेतली तर हसत सुद्धा नाहीत, इतकी दरिद्री आहेत. हप्त्यावर घेतली असं म्हणतो, हप्त्यावर. अशीच आहेत आपली. हो, आता ही लग्न न झालेली पोर आहेत ना, तुम्ही आता नवरदेव नाही म्हणा, तुम्ही आता असेच बजाव शांताबाई मुतला. 2 वर्षापूर्वी लग्न झाल्यावर सत्यनारायण घालायचे. आता जमलं तरी सत्यनारायण घालायची पळी आली. जमलं बा. 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडे. 35. 15 राहिले मरायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच
42 पुरी पाहिल्या एका पोरानं नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण यायला द्यायची नाही. त्यानं बायकोच्या कानपट्टीत ठेवून दिली. मध्ये का बोलली? ती म्हणली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता. याला नाही ए बारीक आहे का? बिभीषणाने रामाला का ठेवलं? बारीक आहे का? आपण कुठं चालूय? 3 माणसं धोकादायक आहेत, मित्र, भाऊबंद आणि पाहुणेराव. बिभीषण रामाकडे गेला आणि रामाला त्यानं सांगितलं, तुमच्या खानदानी तुमच्याकडून रावण मारणार नाही, तुम्हाला इंद्रजित मारावं लागेल. आणि इंद्रजित मिळाला तरच रावण मिळेल. सुलत्यानं मिटिंग घेतली पुतण्या मारायची. मिटिंग धाब्यावर नाही झाली, मिटिंग चकना चुकना खाऊन नाही झाली, नळ्या नुळ्या खांड खुंड खाऊन नाही झाली. मिटिंग डोळे उघडे ठेवून झाली. फक्त बिभीषणानं रामाला सांगितलं, तुम्ही दुसऱ्याला मारता तसं इंद्रजिताला मारू नका. इंद्रजिताच्या हातात इतकी ताकद आहे महाराज, जर कधी इंद्रजिताच्या हातात धनुष्य आलं आणि त्याने जर बाण लावला धनुष्याला, तो समोरचा मेला म्हणून समजायचं. तुम्ही फक्त त्याच्या हातात बाण येता कामा नाही असं मारा. काय सल्ला आहे मारा. इंद्रजिताने पाठीमागं भात्यात हात घातला महाराज आणि इंद्रजित भात्यातून बाण काढणार महाराज, सू करीत बाण आला महाराज आणि इंद्रजितातला कोपऱ्यापासून हात उडवला. तो युद्धातून उडाला तर लंकेत जाऊन पडला. 10 आवाज आला हाताचा. इंद्रजिताची बायको बाहेर आली, रावणाची सून सुलोचना, पतिव्रता होती महाराज. तिनं तुटलेला हात ओळखला आणि ती हाताच्या जवळ आली आणि तिनं सांगितलं, ज्याने इंद्र हरवला होता त्याचा हात उडवायची डिरिंग केली कोणी? तिच्या बापानंच केली. ती कोणी केली? मग बापाच होता तिचा लक्ष्मण. मी पाहुणे रावळे असेच आहे. तुटलेला हात हल्ला महाराज. बारीक आहे का? तुटलेला हात हल्ला आणि लक्ष्मणाच्या बायको आपलं तिनं इंद्रजिताच्या बायकोनं त्याच्यात हाताने पेन दिला. तर तुटलेल्या हाताने लिहिलं, तुटलेल्या तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. काय बोलायचंय मला. तुटलेला हात तिनं हातात घेतला आणि रावणाकडे गेली. महाराज आयुष्यात कधीच रावण रडला नव्हता, हो कधीच रडला नव्हता. पण त्या दिवशी रावण डसडसा रडला. माझा तरणा बांड मुलगा गेला. त्या दिवशी माझं मरण जवळ आलं. रावण रडला महाराज. आणि रावणासमोर सून उभी राहिली आणि सुनीलनं सांगितलं, सासरेबा, ज्याने माझ्या नवऱ्याचा हात उडवला त्याचा बदला घ्यायला मी जायचे. रावणासारखा सरळ माणूस नव्हता महाराज, विद्वान माणूस. रावणाने सुनाला सांगितलं जा, पण दरबारातली मधली पिलावळ नालायक होती महाराज. रावणाला त्या मित्रांनी सांगितलं, हलकटा, अरे तू विद्वान कशात आहे? तुझी बायको तुझी बहीण सून विधवा आहे, तू रामाकडे पाठवू राहिलाय आणि रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली आणि त्यानं सांगितलं माझी बायको आणून देईन, तुझी सून घेऊन जाय, ही मधली लोक लय नालायक असते मला, तर तू काय करशील? त्यावेळेस रावणाचं वाक्य ऐका. रावण म्हणला, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे आणि लक्ष्मणासारखा भाऊ आहे त्या राज्यामध्ये स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी. अरे शत्रूला सुद्धा चांगला म्हणणारा रावण, पण त्याच्याच भावानं त्याचा पोऱ्या मारायला मिटिंग घेतली. याच्यावर निवांत विचार करा घरी गेल्यावर. आणि मग रावणाची बायको आली आणि रावणाला म्हणली, का हो लय वेदाच्या गप्पा सांगता तुम्ही तर लय शहाण आहेत. मग सीता पळून आणल्यावर तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही?
रावणानं मंदोदरीला सांगितलं, मंदोदरी तोंडाला लगाम घाल. मी सीतेकडून माझी इच्छा कालही पूर्ण केली असती आणि आजही केली असती आणि आत्ताही केली असती. सीता माझ्या ताब्यात आहे. मी वायुमार्गानं सीता आणली. हनुमान येईल लंका पेटविल ही भीती मला नाही. मंदोदरी म्हणली, वेदाच्या गप्पा सांगू नका. तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण केली नाही? डोळ्याची कड ओली झाली आणि डोळे पाणावले आणि रावणाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा टपटपा खाली गेल्या. आणि रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरी ऐक, मी माझी इच्छा सीतेकडून आत्ता पूर्ण केली असती. आत्ता सीता माझ्या ताब्यात आहे. मी सीतेकडून माझी इच्छा आत्ताही पूर्ण केली असती, पण काय केली नाही? मंदोदरी ऐक, सीतेकडून मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही? ऐक, मी सीता पळवायला जेव्हा सीतेच्या झोपडी समोर गोसाव्याचं रूप घेऊन गेलो ना, तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो, माय भिक्षा वाढा. आणि मी खानदान असल्यामुळं माझी लंका गेली तरी चालेल, पण माय शब्दाला धोका देणार नाही, याला रावण म्हणतात. जळाली लंका, जळाली, पण माय शब्दाला धोका दिला नाही, ध्यानात ठेवा. रावण होता तो. जर परत कोणाला म्हणले ना कोणी हा रावणासारखा आहे, ह्या कानफाड फोडलं पाहिजे. रावण महाराज विद्वान, शिवाय एकादशी करणारा रावण होता. त्याचे पुढचं वाक्य आहे का? मग कुंभकर्ण म्हणलं, का रे, तू तर रामाचे कपडे घालून गेलता सीतेला वश कराय. दिवस फिरल्यावर कोण कोण जाऊ गुरकन सांगता येतं का महाराज? दिवसच फिरले बिचारे, रावणाचे मुलगाच मेला आणि या बाकीच्यांना तो मुद्दा झाला. मंदोदरी का बोलली तर तिला वाटलं यांनी सीता आणल्यामुळं तर इंद्रजित गेला. मग ते कुंभकर्ण शहाणं ते आलं त्याला दम द्यायला रावणाला. त्याने सांगितलं, का रे, अरे तू तर इतका हुशार, तू तर इतका हुशार, मग तू तर रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलता. रावण म्हणला, जरा तोंडाला लगाम घाल. मी सीतेपुढं रामाचे कपडे घालून गेलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं आणि मी सीतेकडे पाहिलं. सीतेला वश करायला गेलो मी, पण सीता इतकी पतिव्रता आहे, माझ्यातला काम गायब झाला रे, काम गायब झाला. सीतेकडे मी पाहिल्याबरोबर माझ्यातला कामच गायब झाला. रडला रावण. नुसता कामच जागा नाही झाला. माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली. ती लंका जळाली तरी चालेल, सीता नको बाबा, सीता नको. सीता नको म्हणला आणि मोक्ष मिळून बसला, याला रावण म्हणतात. आपल्याकडे बेटी बचाव ज्याचं भाषण आहे, त्याचीच बायको चेक करून आणली त्यानं, आणि तो इकडं बेटी बचाव भाषण जोडितो. मुलगी वाचली पाहिजे, लोकांची का तुझी? म्हणजे सध्या काय झालंय माहिती का महाराज, कमी बुद्धीच्या माणसांना समाजामध्ये मार्केट आल्यामुळं मूर्खपणा झाला महाराज. वय वाढल्यावर पेमेंट कमी व्हावं का नाही? पण वय वाढलं आणि पेमेंट वाढलं, बुद्धी झाली कमी, माल झाला मोकार. उद्यापासून उलट होईल. 16% पागल होणार आहे सर्व्हिसवाले. पेमेंट मोकार, बुद्धी कमी. पैशाचं करायचं काय? अक्कल नाही खर्चायची आणि पैसा तर आपण. त्यानं मिवणीला बंगला बांधून दिला. मग मिवणीनं बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. आणि यानं बंगला बांधला, यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. म्हणजे यानं केलं सहकार्य, मिवणीनं केला प्रयत्न. मग याच्या पोरानं गाडी घेतली आणि तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश.
होणारच ना हो. थोडस माग जायचं. तुम्ही म्हणाल माग म्हणजे पुढे नेता का आम्हाला. मी तुम्हाला अर्ध्या तासापूर्वी इथं ठेवलंय का लोखंड अग्नीत गेलं का म्हणून 2015ला या खटोड परिवाराच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या म्हणजे वर्षाच्या शेवटी आणि कार्यक्रमाच्या पहिल्या संकल्पाला खटोड परिवार आणि आमचे महाराज भरत महाराज यांच्याच्याने एवढं चाललेलं नियोजन 2015ला प्रत्येक माणसाने एक संकल्प करा. आजपासून आयुष्यामध्ये माझ्या घरात एक वेळ भाजीला तेल नसलं तरी चालेल, एक वेळेस माझ्या शर्टाला इस्त्री नसली तरी चालेल, पण माझ्या ईश्वरासारखे आईबाप माझ्या घरातच मरतील एवढा संकल्प करा. अरे एवढ्या शाळा निघल्यात, एवढी कॉलेज निघली, तर महाराष्ट्रातल्या मातीला वृद्धाश्रम हा कलंक का लागावा प्रश्नचिन्ह आहे. तर सुशिक्षित मंडळी डोके जागेवर ठेवून ऐका. एक वाक्य सांगू, महाराष्ट्रातल्या मातीत तरी वृद्धाश्रम ही कल्पना नसावा. सांगा पोरांनो, महाराष्ट्रात वृद्धाश्रम असावा? अजिबात नसावा. आपण शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातले 96 कुळी खानदान मावळे आहेत. आपल्या बापानं आपली फी भरली, आपला बाप वृद्धाश्रमात आहे, तुम्ही उनीचं डोनेशन भरतो. अजिबात आपला बाप एक वेळेस आपल्या बापाला कालवण नसलं तरी तो मान्य करेल, एक वेळेस त्याला तुम्ही अंघोळीला पाणी नाही दिलं तरी तो मान्य करेल, पण तो तुमच्यापासून दूर राहणं कधी मान्य करणार नाही. आणि प्रत्येक सुशिक्षितानं जर आपला बाप सांभाळायचं ठरलं तर या खटोड प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला यश आल्यासारखं होईल. नाहीतर त्या बिचाऱ्यानं पैसे कुठं घालावं त्याला सुधराने. एवढा मोठा खर्च करायचा माणूस उलटा तगडा आहे म्हणून जमलं नाही, मरल नाही का हाय त्या बिचाऱ्याकडे घालतंय. नाही तर एवढं ते रामदासी महाराज ते तुम्ही कार्यक्रमाची जी पत्रिका आहे त्यात लई कार्यक्रम ठेवतो. एवढे कार्यक्रम नकोय. लोकांनी 24 तास तेवढंच करायचं का? तुम्ही एक आयडिया करीता पुढच्या वर्षी करायचं असलं तर एक सकाळी एक रामकथा किंवा भागवत कथा ठेवावी आणि संध्याकाळी 7 ते 9 सुंदर कीर्तन महोत्सव ठेवावा. 2 कार्यक्रम असले वेळेत लोक म्हणतात मजा येतात. म्हणजे तुमचं जे संगीत संपलं का भारुडून, भारुड संपलं का गवळणी, गवळणी संपलं का व्याख्या, माणसं बधीर झाल्यासारखं होते. काय बरं, एक तर लोक इंदुरीकर सोडून येते नाही. महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जाऊ द्या, आज महाराज आजचा दिवस 31/12चा आहे. आहे बरोबर ना. हॅपी न्यू इयरचा आहे महाराज. गेल्या वर्षीपेक्षा आज लोक जास्त आहेत. आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या लोकांना कीर्तनात पाया पडतो. पाया पडतो कीर्तनात तुमच्या. खरंच सांगतो महाराज, तुम्ही मला महाराज म्हणावा, माझी तारीख घ्यावा, माझ्या पाया पडावा, मला मानावा, म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलणार महाराज. मी कीर्तनाला कटाळलेला माणूस. मला फेट्याकडे पाहिलं तरी मुंगे येते. आता नको, लय आरडलो माझी महाराज, कॅपॅसिटी संपली. माईकवर बोलून बोलून आहे ना महाराज, माझं आतून तोंड सडलं अख्खं. 6 तास उभा, म्हणजे 6 तास बोलतो मी रोज. मी सहज 3 कीर्तन करतो रोज, सहज. आता हे 3रं आहे सकाळपासून. आणि पाया पडून सांगतो महाराज, मी कीर्तनात बोलतो याला 3च कारण आहेत. तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलेल. दुसरं वाक्य, मी तुमचं आहे तुम्हाला बोललंच पाहिजे आणि तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. आणि 3रं वाक्य, बसणारी माणसं मी तुमच्या मुलासारखं आहे, तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. मी तुमच्या मुलासारखं आहे, तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. मी तुमचा मुलगा म्हणून माझं एखादं वाक्य तुम्हाला वाईट वाटेल, पण तेच वाक्य भविष्यात फायद्याचं ठरेल, ध्यानात ठेवा.
2015च्या खटोड प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात प्रत्येकानं आपल्या आईबापाला भाकर घालण्याचा संकल्प करा. ही भगवंताची सेवा घडेल. दण